विचार करा, एक स्त्री काय करू शकते. आणि आजची स्त्री बघा, तिला फक्त संध्याकाळी स्वयंपाक काय करायचा विचार केला तर तिला टेन्शन येतं, बाई भाजीलाच नाही. अरे बापरे, अरे घरात कांदा नसला तर कपाळावर आठ्या पडतात, 2च कांदे राहिले. प्रेज द लॉर्ड. सिलेंडर संपला तर एवढं बीपी हाय होतो, बाई सिलेंडर संपला आता. अरे बापरे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजची शून्य स्त्री चर्चला येऊन सुद्धा इतकी टेन्शन मध्ये असते. आणि विचारणार ताई, बहिणी, सिस्टर काय झालं? अहो पास्टर साहेब, उद्या बचत गटाचा हप्ता येऊन टेन्शन आलंय. आजची आता तर टेन्शन वेगळंच घेतायत. काय घेतायत माहितीये का? अहो पास्टर साहेब काय झालं? सिस्टर, अहो लाडक्या बहिणीचे पैसेच नाही आले अकाउंटला. काय बाई, त्या पैशावरती मी एक बचत गट काढून ठेवला होता, पैसे झाले नाही. हो, पैसे झाले नाही. शून्य स्त्री रोज सकाळी उठते, आपल्या गुगल पेच्या अकाउंटला जाते, चेक करत बसते, माझे 1500 रुपये आले का नाही आले. जर 1500 रुपये नाही आले, तोंड असं सुरकुतल्यासारखं होतं, तोंड सुरकुतल्यासारखं होतं. माझे 1500 रुपये अजून कसे नाही आले? फडणवीस साहेबांना दिसत नाही का? मी तर त्यांना मतदान केलं, पण आता माझे 1500 रुपये का येत नाहीत अकाउंटला? हालेलुया. आजची शून्य स्त्री सरकारच्या पैशावरती टकून बसली. हालेलुया. जरा स्त्रिया म्हणतील का हालेलुया? प्रेज द लॉर्ड. स्त्री, शून्य स्त्री अशी नाहीये जी त्या गव्हर्नमेंटच्या पैशावरती बसल, माझ्या अकाउंट मध्ये पैसे नाही आले. बऱ्याचशा शून्य स्त्रिया फक्त आता त्या 1500 रुपयाकडे असं डोळा लावून बसतात. ते आम्हाला सरकार, आमचं जे भाऊ आहे त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे, 5 वर्ष आम्ही तुमच्या अकाउंटला 1500 रुपये टाकणार. अहो बिचाऱ्यांनी हप्त्यावरती मोबाईल घेतले, पण आता हप्ता बाउन्स झाला. हो, सरकार पैसेच देत नाही. आणि पतीला म्हणलं माझा हप्ता भरा, माझे लाडक्या बहिणीचे पैसे आले तर मी तो हप्ता भरन, पण भेटतच नाही. आता काय करायचं? नवरा म्हणतो तुझं तूच बघून घे.